त्यांच्यावरती आपण उपस्थित मान्यवर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासी सहकारी युवासेना मराठवाडा निरीक्षक आदरणीय माननीय श्री बाजीराव चव्हाण साहेब यांचं इथे आगमन आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं करूया सहर्ष आणि स्वागत। या दादरपाडा नगरीमध्ये साहेबांचं आगमन झालं, अत्यंत वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी त्यांनी वेळ दिला, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत। तर नक्कीच सामन्याला होईल सुरुवात। एका बाजूला असेल आपण पाहू शकाल दादरपाडा एका बाजूला दादरपाडा क्रीवा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये जासई न्यू यंगस्टार, या दोन टीम मध्ये हा युद्ध आपण नक्कीच पाहणार आहोत। 5 षटकांचा पहिला सत्र ॲज अ ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले। तर नक्कीच आपण पाहूया सामन्याला काही क्षणात होईल सुरुवात। बरेच प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये। तर नक्कीच या स्पर्धेचे सर्व आणि या स्पर्धेचे पुरस्कर्ते आदरणीय सतीशजी केनी साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000चा पारितोषिक। एटीएम केलंय खुल्लं, पासवर्ड असणार आहे 3 षटकार। सामन्याला होईल सुरुवात। फर्स्ट बॉल, पहिला बॉल हिट केलाय जरूर। एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे। तत्पूर्वी आपण पाहू शकाल चेंडू जाईल 2 बाउन्स, सीमा पार, पहिल्याच बॉल वरती आलाय हा चौकार। बॉल आपण पाहू शकाल डीप फाईन लेग रिजन मध्ये फक्त दिशा दिली। पहिल्या बॉल वरती चौकार आणि लगेच दुसऱ्या बॉल वरती एका पाठोपाठ हा दुसरा बॉल चौकार। कैलासवासी विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय सरपंच विलास नारायण पाटील यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक। पारितोषिकांची लैलाट, पारितोषिकांची बरसात आपण पाहतोय मैदानावरती। खूप चांगला क्रिकेटचा सामना। तर नक्कीच उपस्थित मान्यवर आपण पाहू शकाल महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी युवासेना मराठवाडा निरीक्षक माननीय श्री बाजीरावजी चव्हाण साहेब यांच्याकडून देखील पारितोषिक आलाय। प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 2000चा पारितोषिक। क्या बात आहे। आणि नक्कीच तीच क्रिया आणि तोच क्रिकेट फलंदाज ओमकार याच्या माध्यमातून चालू आहे। आणखी एक चौकार। उद्याच्या दिवसाचा आज सामना आपण केला होता। तर नक्कीच जो संघ हायेस्ट स्कोर करेल त्या संघाला बाय दिली जाईल। याची देखील ई गटातला संघ आपण पाहतोय। आदरणीय गाव अध्यक्ष रामनाथजी पंडित यांच्याकडून देखील 3 षटकाराच्या हॅट्रिक साठी 4000चा पारितोषिक आहे। बक्षीस आपण पाहतोय मैदानावरती। 12 धावा फलकावरती झालाय। 4 चेंडूचा खेळ संपलाय। गोलंदाज अलंकारला आपण पाहतोय निमिष आणि ओमकार। हा बॉल क्लीन बोल्ड, दांडी गुल, मोठी सफलता, एक मोठा गडी बाद दादरपाडा टीमचा ओमकार झालाय इथे बाद। हा पहिला गडी बाद झालाय।
दादरपाडा टीमचा एकूण 12 या अंकावरती. रुपेश पोपेरकर यांच्याकडून 3 बॉलमध्ये 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला 2000 रुपयाचे कॅश प्राइज हे दादरपाडा टीमसाठी दिले जाईल. आणि AR एंटरप्राइजेसचे सर्व अनुप शेठ पाटील जासई यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाजांना 2000 आणि जेव्हा बॅटिंगसाठी जासईचे खेळाडू होतील तेव्हा 3 बॉलमध्ये 3 षटकांसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज. तर नक्कीच दोन्ही बाजूने पारितोषिक लागलेत, परंतु खेळ हा खूप चांगला होते. निमिष मोहितेला आपण पाहिलं, आता ओमकार कोहली बाद झाला, नवीन येणारा फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. हा बॉल फक्त सन्मान दिलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव कंप्लीट केली जाईल, एकापेक्षा इथे काहीच नाहीये. एक धाव आले, 13 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल दादरपाडा 11 टीमची धावसंख्या 12 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होईल, धनराज पाटील आपण पाहणार आहोत. एका बाजूला न्यू यंगस्टर जासई आणि त्यांच्या विरोधामध्ये क्रीवा 11 दादरपाडा, म्हणजे एक संघ यजमान आहे आणि एक संघ पाहुणा आहे. यजमान आणि पाहुणा यांच्यामध्ये ही लढाई फुल टॉस होता, पुरेपूर फायदा उठवता आला नाहीये. बॅट आणि चेंडूचा काहीच संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता जशी दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात, धनराज पाटीलचा आपण षटक पाहतोय, निर्धाव चेंडू. तर नक्कीच सलग 3 षटकार मारले तर दादरपाडा गावचे आदरणीय व्यक्तिमत्व चेतनजी कोहली यांच्याकडून तब्बल 5000चा पारितोषिक. ATM सर्व मान्यवरांनी ओपन केलंय, तुम्हाला षटकार टोकायचे आहेत, ती कामगिरी करायची आहे. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न, थोडी चुकी केली, एसटी रक्षकानं आपलं काम सफलतेपूर्वक पार पाडलं आणि इथे बाद केलाय फलंदाज. श्रीनिवास. तर नक्कीच मी विनंती करेन आमचे उपस्थित मान्यवर वाघिलेवाडा ग्रामपंचायत माजी उपसरपंच आदरणीय अनिलजी पाटील साहेब यांची देखील इथे उपस्थिती लाभले. त्यांना विनंती असेल की आपण या मंचावरती आपलं देखील सहर्ष आणि सहर्ष स्वागत. प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला गेलाय. हा बॉल फक्त टॅप केलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली. आपण श्रीनिवासला पाहिलं, 4थ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज एकनं आपला अकाउंट खोललंय, संघाच्या धावसंख्येला पुढे ढकललंय. 14 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. पहिला सत्र मार्गस्थ आहे आणि आपण पाहू शकाल क्रीवा 11 दादरपाडा टीम या घरच्या मैदानावरती आपला खेळ करतोय. घरच्या मैदानावरती कशा प्रकारचा खेळ त्यांचा होईल, घरचे प्रेक्षक वर्ग उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तर नक्कीच
आपले सर्व खेळाडू वर्ग इथे खेळत आहेत आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गांची खूप मोठी गर्दी आपण पाहू शकाल. अप्रतिम स्पर्धा. बिगिट केलाय जरूर, ताकदीचा कमी वापर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असणार आहे. वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जोपर्यंत उचलेल फेकेल तत्पूर्वी धावा कंप्लीट केल्या दोन. सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकूण जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. आमच्या समवेत आमचे गुणलेखक मित्र उमेशजी भोईर ज्यांची नक्कीच नोंद आहे. रायगड मधील सर्वात उत्कृष्ट गुणलेखक म्हणून त्यांची नोंद आहे. जेव्हा ते गुणलेखक करताना त्यावेळी 5 पेनांचा वापर करतायत. एक कॅल्क्युलेटर, एक टायमर त्यांच्या हातामध्ये असतो. अप्रतिम गुणलेखकाची भूमिका. अचूक माहिती चिंचपाड या गावचे आहेत. नक्कीच चिंचपाड या गावचे सुपुत्र. बऱ्याच स्पर्धेमध्ये आम्ही त्यांच्या संवेद असतो, परंतु इथे खूप चांगली गोलंदाजी. हा बॉल अकोल टप्प्याचा होता, कोलवर पद्धतीचा होता, परंतु इथे बॅटची कडा घेतली. आपण पाहू शकाल यष्टीरक्षकाच्या मागे असणारा क्षेत्ररक्षक सहजरित्या पकडला गेलाय झेल आणि संपवला इथे फलंदाज निमिष मोहितेचा खेळ. क्रीवा 11 दादरपाडा टीमचा हा तिसरा गडी बाद. धावसंख्या 16. एक रॉयल एंट्री बाजीरावजी चव्हाण साहेब यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि या स्पर्धेतून ते रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. फार दूरवरचा प्रवास करून अमूल्य भेट या स्पर्धेसाठी त्यांनी दिली, अमूल्य वेळ दिला आणि ज्यांच्या येण्याची वाट आमचे आयोजक आतुरतेने पाहत होते. आणि साहेबांचं आगमन झाल्यानंतर साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला गेला ते म्हणजे सतीश शेट केनी साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यांच्यासमोर तुम्ही पाहू शकाल इतर मान्यवर देखील चैतन्यजी पाटील चिरले यांना देखील आपण पाहता. सर्वांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करू. आपण आलात, 4 चांद लावण्याचं काम या स्पर्धेला आपण केलं त्याबद्दल विशेष धन्यवाद. थँक्यू. मान्यवरांचं विशेष आभार, आपण उपस्थित राहिलात. आणि स्वराज एंटरप्राइजेस न्यू यंगस्टर जासई मिलन शेठ घरत साहेब थेट गुजरात वरून या मॅचला एन्जॉय करतात. त्यांनी खूप सारे शुभेच्छा दिल्यात न्यू यंगस्टर जासई टीमला. धन्यवाद साहेब. पाहत राहा, एन्जॉय करा या मॅचला. तर नक्कीच मी पुन्हा एकदा विनंती करेन वाघिलेवाडा गावचे वाघिलेवाडा ग्रामपंचायत माजी उपसरपंच आदरणीय अनिलजी पाटील साहेब यांची देखील इथे उपस्थिती लाभले. त्यांना विनंती असेल की आपण या मंचावरती, तुमची जागा प्रेक्षकांमध्ये नाहीये, तुमची जागा आमच्या मंचावरती आहे, तुमची जागा आमच्या आयोजकांच्या हृदयामध्ये. मी अनिलजी पाटील साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण या मंचावरती या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत असणार आहे. सूरज केनी यांच्याकडून पारितोषिक आले दादरपाडा टीमच्या खेळाडूंना. 3 बॉलमध्ये 3 चौकार मारले तर तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज हे दिले जाईल. तर नक्कीच प्रत्येक मान्यवरांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलंय. या षटकातील अंतिमचा बॉल होता आणि अंतिमच्या बॉलवरती हा मोठा फटका. 4 धावांचा 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. एकूण 20 धावा किंवा 11 दादरपाडा संघाच्या 3 गडी बाद.
यंगस्टर झांसी हा देखील तितक्या ताकदीचा आहे आणि त्या संघासमोर तुम्हाला जिंकायचं असेल तर एक मोठी धावसंख्या जमवणं फार गरजेचं असणार आहे. तर नक्कीच आदरणीय चंद्रकांतजी मडवी साहेब यांच्याकडून देखील पारितोषिक आलाय. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. एकंदरीत आपण विचार केला ना तर 12 ते 13 हजाराचा पारितोषिक आतापर्यंत मान्यवरांच्या माध्यमातून लागला गेलाय. पारितोषिक पटकावणार कोण? षटकारांचे हॅट्रिक षटकार पारितोषिक आपण पाहतोय. मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अमर मात्रे न्यू यंगस्टर झांसी टीम कडून तिसऱ्या क्रमांकावरती षटक फेकणार आहे. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. हा बॉल आपण पाहू शकाल फक्त सन्मान दिलाय. आपण पाहू शकाल शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथे फक्त येईल एक धाव. पहिला बॉल आपण पाहिला स्वेर वाईड पहिला अवंतर धावसंख्येमध्ये खर्च केला होता. त्यानंतर 1 रन आली. संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचले. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अमर मात्रे याच्या माध्यमातून फेकलं जाणारे तिसरं षटक. न्यू यंगस्टर झांसी संघ आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करते आणि यावेळी आपण पाहू शकाल फलंदाज मैदानावरती हा बॉल ताकदीचा कमी वापर केलाय. क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. सेफ लँडिंग जरूर झाले परंतु या चेंडूवरती देखील एक धाव. आता मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येनं 2 आल्या या चेंडूवरती. 24 धावा धाव फलकावरती. आता मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येनं आपल्या संघाला आकार देत असताना फलंदाज श्रीनिवास मोहिते आणि यश पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र स्वतःच्या फॉल मध्ये पकडला गेलाय झेल आणि इथे संपतोय फलंदाज यश पाटीलचा खेळ किंवा 11 दादरपाडा संघाचा हा चौथा गडी बाद. धावसंख्या 24 वरती. टीमचा तो सामना बघूनच आम्ही घरी जाऊ आणि त्यांचा खेळ इथे नक्कीच आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या 24 धावा 4 गडी बाद झालेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अमर म्हात्रे याच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे तिसरं षटक आपण पाहतोय. ताकदीची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकाल 3 बॉल फेकलेत या गोलंदाजानं. फक्त 4 धावा खर्च केला. सुरुवात थोडी चुकीची केली होती कारण पहिला बॉल व्हाईट फेकला होता. त्यानंतर कमालीची गोलंदाजी. हा बॉल फेकलाय. सो ब्युटिफुल, सो एलिजंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. हा मोठा फटका 6 धावा. कासुकर हा फलंदाज. आणखी एक अजून एका पाठोपाठ हा दुसरा षटकार. ऑन फायर विवेक कासुकर.
1000 रुपयाचा पारितोषिक आणि एकूण राजेशजी पाटील साहेब यांच्याकडून 3000, गाव अध्यक्ष आदरणीय रामनाथ पंडित साहेब यांच्याकडून 4000, आदरणीय सतीशजी किनी 3000 आणि रोहन मडवी यांच्याकडून 500 रुपये. म्हणजे तब्बल या जर चेंडूवरती षटकार आला ना तर तब्बल 10,000 ते 12,000चा पारितोषिक. या विलीस प्रयत्न जरूर केला होता परंतु इथे नक्कीच एटीएम मशीन मध्ये टाकलं देखील होतं. 2 बटन चांगली दाबली होती परंतु तिसरा बटन हा चुकला आणि पारितोषिक देखील हुकला. तिसऱ्या षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. 4 गडी बाद दादरपाडा टीम. पारितोषिकांची लईलाट एकंदरीत 4थ्या क्रमांकावरती धनराज पाटील आपण पाहणार आहोत. गोलंदाज पहिलाच बॉल टॅप केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेले. एकापेक्षा इथे काहीच नाहीये. संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4थ्या षटकाला सुरुवात झाली किंवा 11 दादरपाडा टीम एक चांगला खेळ करत असताना मैदानावरती. तर नक्कीच येणाऱ्या या बॉलवरती जर षटकार ठोकला तर सुभाषजी पंडित यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे आणि चंद्रकांतजी मडवी यांच्याकडून देखील 1500चा पारितोषिक होता. एक षटकाराच तर काही पारितोषिक कंटिन्यू असणार आहे. जरूर खूप सारे पारितोषिक. तर नक्कीच मागचा जो षटकार होता आपण पाहिला होता अजितजी मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक देखील आलाय. वेग कासुकरला. पारितोषिक थांबत नाहीये. पारितोषिक कंटिन्यू चालू आहे. तर नक्कीच आदरणीय चंद्रकांतजी मडवी साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1500 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. गावातल्या खेळाडूंसाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे पारितोषिक मैदानामध्ये आपण पाहू शकाल. फक्त सन्मान दिला होता बॉलला. इथे ते क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 38 धावा धावफलकावरती लागल्या. 4था षटक मार्गस्थ आहे. मात्र इथे गोलंदाजीचा आपण व्यूहरचना पाहिली ना अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिले. धनराज पाटीलनं दुसरं षटक फेकलं होतं त्यामध्ये 7 धावा आणि 4था षटक फेकत असताना 4 बॉल फेकलेत त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी. आक्रमकतेची गोलंदाजी. दोन्ही फलंदाजांना थांबवून ठेवलंय. मोठ्या फटका मारण्यापासून श्रीनिवास मोहिते थांबणार नाहीये. पटकावलाय हा मोठा फटका. श्रीनिवास याच्या बॅट मधून आलाय हा षटकार. ₹1500 पारितोषिक इथे मात्र प्राप्त केलाय श्रीनिवास मोहिते. प्रत्येक षटकारासाठी असणारा पारितोषिक आहे. षटकार ठोकला त्यानंतर फक्त दिशा दिली. तंत्राचा वापर केला. दुसरी धावचा प्रयत्न कंप्लीट होईल का आणि ते टीव्ही अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी केली. जरूर चेक केलं जाईल. आपण पाहू शकाल आई एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे टेलिकास्ट केली जातोय. जबरदस्त क्लॅरिटी आणि खूप चांगली क्वालिटी आपण पाहू शकाल. संदेजी शेलके डिसिजन पेंडिंग. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलाय का हे देखील पाहण्यात येईल आणि
दुसरी धावेचा प्रयत्न जरूर केला होता. आणि इथे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का? डिसिजन पेंडिंग. योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि नक्कीच नॉट आउट. फलंदाज बाद नसणार आहे. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चपलाई. जो चिता जंगलामध्ये 160 ते 165च्या वेगाने धावतो ना, ती चपलाई दाखवली या फलंदाजाने. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. संघाची धावसंख्या 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 गडी बाद आपण पाहतोय. मैदानावरती 5व्या षटकाला सुरुवात होईल. अप्रतिम सामना. एका बाजूला यजमान संघ आणि एका बाजूला पाहुणा. यजमान आणि पाहुणा ही लढाई आहे, परंतु ही लढाई जिंकणार कोण हे देखील पाहिलं जाईल. एका बाजूला किवा 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध न्यू यंगस्टर झाशी टीम मध्ये हा चालणारा युद्ध. तर नक्कीच आदरणीय विजयजी पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे प्रत्येक षटकारासाठी. अंतिम षटक स्मिथ पाटील. यावेळी अक्रॉस द लाईन. चेंडू गेला डीप स्क्वेअर ला क्रिझन मध्ये. सी मापार. दॅट इज अ बिग 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 हिट. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. चेंडू गेला ढगात. क्रॅकिंग सिक्सर. आई एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. अप्रतिम अप्रतिम फटका आपण पाहिलात. आणि नक्कीच चंद्रकांतजी मडवी यांच्याकडून 1500 रुपयाचा पारितोषिक विवेक कासोकर याच्यासाठी देखील जमा झालेत. पारितोषिक जमा आहे. कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. मैदानामध्ये हा कार माजवलाय. सुंदर अप्रतिम. हा देखील फटका चांगला आहे. या पटक्याला देखील पाठवलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. सीमारेषेच्या बाहेर विवेक कासोकर याच्या बॅट मधून आणखी एक षटकार. पारितोषिक मोजता येणार नाहीये इतकं पारितोषिक. आणि धनराजी खैरे आणि यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. हा बॉल प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. 2 षटकार एका पाठोपाठ लागले आणि त्यानंतर गोलंदाजावरती आलेला प्रेशर. ज्याप्रमाणे कुकर वरती प्रेशर येतो त्यावरती शिटी वाजतो, परंतु इतर गोलंदाजावरती प्रेशर आला. थोडासा फंबल झाला. इथे हा बॉल वाईट फेकला. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. 59 59 धावा. 4 गडी बाद. काय क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये गाजतोय. हा बॉल षटकार मारण्याचा जरूर प्रयत्न होता. विवेक कासुकरला आपण पाहतोय. फक्त 1च धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. एकूण धावा पोहोचली 6-0 60 या आकड्यावरती. खूप चांगली धावसंख्या आतापर्यंत. श्रीनिवास आता ऑन स्ट्राईक इंडवरती असेल. नक्कीच अजितजी मोहिते यांच्याकडून पारितोषिक श्रीनिवास मोहितेसाठी 2 षटकारासाठी 500 आणि 3 षटकारांचा जो पारितोषिक आहे तो कंटिन्यू असणार आहे. प्रेक्षकांची नजरा मैदानामध्ये. अप्रतिम सामना आपण पाहतोय आणि पहिल्या सत्रामध्ये खेळ जो केलाय दादरपाडा टीमच्या फलंदाजाने सुरेख.
हा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता. जसा विकेटवरती चेंडू लँड झाला थोडासा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मैदानावरती हा बॉल डॉट आहे. 7 धावा फलकावरती लागल्यात. अप्रतिम आतापर्यंत खेळ केलाय. ज्यावेळेस आपण पाहिलं निमिष ओमकार कोहली बाद झाला, निमिष मोहिते बाद झाला, प्रीतम बाद झाला, त्यानंतर यश पाटील आणि विवेक कासूकर यांनी आपल्या संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्या प्रकारे फलंदाजी करत असताना मैदानावरती दिशा दिले. तंत्राचा वापर कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त येईल या चेंडूवरती 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. 61 धावा धाव फलकावरती लागल्यात. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकाल, कारण घरच्या मैदानावरती आपला घरचा संघ खेळतोय. नक्कीच घरचे प्रेक्षक वर्गांची गर्दी आहे. अप्रतिम आतापर्यंत खेळ झालाय. या बॉलवरती षटकार आला तर 500 रुपयाचा पारितोषिक सुभाष पंडित यांच्याकडून, परंतु हा बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये चौकार आला. क्षेत्ररक्षकाने केली चुकी, परिणामी भोगत असताना न्यू यंगस्टर जासई टीम अंतिम चेंडूवरती आला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला एकूण 65 आकड्यावरती आणि 66 धावांचं लक्ष्य. दादरपाडा टीम आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये न्यू यंगस्टर जासई. चला ॲज अ ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची विनंती असणार आहे. थोडं स्पीडअप करा. या स्पर्धेमधील आपण 4थी रात्र पाहतोय आणि 4थ्या रात्रीमधील ई गट मधील हा दुसरा सामना आपण पाहतोय.
ॲज ओपनर पाहू शकाल मैदानामध्ये प्रस्थान करत असताना खूप चांगली स्पर्धा आहे आणि खूप चांगलं आयोजन. पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये दिमागदार पद्धतीने हे आयोजन केलंय. म्हणतात ना, आयोजन करणं खूप सोपं असतं पण त्याला निभावणं फार कठीण असतं. परंतु दादरपाडा ग्रामस्थ मंडळ असतील, आदरणीय सतीशजी केनी साहेब असतील, या आयोजन अप्रतिम आणि सुरेखपणे निभावत असताना प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान, अतिथी देवो भव भारतीय संस्कृती जपत असताना आमचे आयोजक वर्ग आपण पाहतोय, त्यांचं देखील आपण करू स्वागत. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करू आणि नक्कीच मैदानावरती चहू बाजूनं प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करू. नक्कीच ही स्पर्धा ही एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. घर बसलेल्या प्रेक्षकांसाठी ही खूप मोठी मेजवान आहे आणि घर बसलेले प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा एन्जॉय करत असतील, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. पुन्हा एकदा पारितोषिक आलंय आदरणीय सुभाषजी पंडित यांच्याकडून. एका पाठोपाठ जर 2 गडी बाद केले गोलंदाजांनी तर 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तर क्षेत्ररक्षक आपण वैष्णव पाहतोय, त्यांनी जर झेल पकडला क्रांती कासुकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. ब्रदर्स ग्रुप धुतुम आणि नक्कीच ब्रदर ग्रुप्स यांच्याकडून देखील पारितोषिक आलाय. कुणाल कासुकरनी जर कॅच पकडला, झेल पकडला तर 500 रुपयाचा पारितोषिक. पुन्हा एकदा पारितोषिक. 30 बॉल 67 धावांची गरज आहे. मैदानामध्ये आपण जाऊया. ॲज ओपनर मैदानामध्ये दाखल झालेत. पहिला बॉल ॲक्रोस लाईन खेळण्याचा प्रयत्न वेगवान होता. गोलंदाज आहे तिथे यश पाटील, काय सुंदररित्या सुरुवात केली. पहिलाच बॉल पूर्णपणे थांबून ठेवले फलंदाजाला. निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. 67 धावांचं लक्ष्य, 13.20 ची सरासरी तुम्हाला राखायचे. म्हणजे जो खेळ आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिला त्या प्रकारचा खेळ तुम्हाला करावा लागेल. आणि गोलंदाजी काय ताकदीची होते, परंतु यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी झाली, त्याचा लगेच फायदा उठून घेतला. एक धावाला या चेंडूवरती 22च्या रूपाने आपण पाहू शकाल. एक धाव धावफलकावरती लागले. 66 धावांचा पल्ला पार करायचा आहे आणि त्यासाठी मोठी मेहनत करावी लागेल. मयूर म्हात्रे आणि करण म्हात्रे असं मयूर पाटील आणि करण म्हात्रे असे 2 फलंदाज मैदानामध्ये ॲज ओपनरच्या भूमिकेमध्ये यश पाटीलला आपण पाहतोय. हा बॉल थोडीशी चुकीची फेकी गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र इथे 1+1 हा मोठा बोनस. दिवाळी दसरा संपून 4 ते 5 महिने झाले, बोनस संपत नाहीये. यश पाटीलच्या माध्यमातून हा बोनस आणि पारितोषिक. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक साठी आदरणीय आमचे उपस्थित मान्यवर राजेजी पाटील यांच्याकडून 3000चा पारितोषिक. एटीएम पूर्णपणे खुलं केलंय. पासवर्ड दाबा आणि पारितोषिक जिंका. सन्मान दिलाय, फक्त दिशा दिली आहे. युक्ती आणि शक्तीचा वापर. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सीमा पार आला हा मोठा फटका. 4 धावा. हजाराचा पारितोषिक. मात्र इथे 1 धाव कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. आपला गावचा संघ खेळतोय आणि गावच्या खेळाडूंसाठी प्रोत्साहित कसं करायचं ते मान्यवरांकडून शिकायचं. कारण प्रत्येक बॉल साठी इथे पारितोषिक लागलाय. हा वेलीस हवेमध्ये बॉल आहे. चेंडूला पाठवला लॉंग ऑन रिझन मध्ये 1 बाउन्स. सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. हा चौकार. आपण क्षेत्ररक्षक पाहतोय कुणाल कासुकर यांच्यासाठी प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आणि पारितोषिक आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा.
टॅप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, फक्त एकच धाव येते. मात्र एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. एकही गडी बाद नाहीये. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिले यश पाटीलचे षटक, मयूर पाटील आणि करण म्हात्रे एकूण 13 धावा धावफलकावरती ॲज अ ओपनर अजूनही खेळ करतायत मैदानावरती. विकेट हॅट्रिक साठी 2000चा पारितोषिक. षटकार हॅट्रिक साठी देखील तेही 4000चा लावला होता, परंतु अपयश ठरला खेळाडू वर्ग. परंतु आता गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असणार आहे. एकूण 3000चा पारितोषिक. मैदानामध्ये आपण जाऊया. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजाची निवड केली दुसऱ्या षटकासाठी. तर नक्कीच गोलंदाज ओमकार कोहलीला आपण पाहतो आणि ओमकार कोहलीसाठी सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक साठी अजून एक पारितोषिक. रितेशजी भोईर यांच्याकडून तब्बल 5000चा पारितोषिक. म्हणजे जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 8000 रुपये मिळतील. गोल्डन मॅन रितेशजी भोईर त्यांचं देखील आपण स्वागत करू. विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव कंप्लीट केले. एकापेक्षा इथे काहीच नाहीये. ओमकार कोहलीचा आपण हे षटक पाहतोय. पहिलाच बॉल फेकला होता. एक धाव खर्च केलाय. संघाची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचले. इथे मात्र आपण गोलंदाजी पाहिली ना क्रीवा 11 दातरपाडा टीमची तर अप्रतिम. कारण पहिल्या षटकामध्ये यश पाटील आपण पाहिलं 2 चौकार जरूर खर्च केले. 13 धावा खर्च केला. ओमकार कोहलीचा जसं षटक चालू झालं पहिल्याच बॉलवरती एक धाव. मैदानावरती मयूर पाटील आणि करण म्हात्रेला आपण पाहतोय. ॲज अ ओपनर आहे. भूमिका काय असते ती दाखवावं लागेल मैदानावरती. फुटास क्लीन बॉल्ड दांडी गुल. पहिल्या गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय ओमकार कोहलीनं. फलंदाज बाद झाला इथे मयूर पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. न्यू यंगस्टर जासे टीमचा पहिला गडी बाद. धाव संख्या 14 वर. ओमकार कोहलीनं एक विकेट घेतलाय. विकेट हॅट्रिक साठी त्याच्यासाठी पारितोषिक आहे आदरणीय राजेशजी पाटील यांच्याकडून 3000 आणि रितेशजी भोईर यांच्याकडून 5000 आणि त्यानंतर आपण पाहतोय रामनाथजी पंडित यांच्याकडून देखील 3000. म्हणजे एकूण 11000चा पारितोषिक. आणि विलासजी पाटील साहेब यांच्याकडून देखील 2000 म्हणजे 13000 रुपये. आणखी जर 2 विकेट घेतले ना 13000 रुपये. अप्रतिम पारितोषिक ओमकार कोहलीला आपण पाहतोय. पहिला विकेट जर इथे घेतलाय. दुसऱ्या बॉलवरती माघारी पाठवलाय मयूर पाटीलला. नवीन फलंदाज मैदानामध्ये न्यू यंगस्टर जासई टीम कडून डावकुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अमर म्हात्रे. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. तितक्या ताकदीने चेंडूला खेळून काढले. शॉट आपण पाहू शकाल लॉंगर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त आणि फक्त एकच धाव. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर एकेरी दुहेरी धावसंख्येने काय होऊ शकत नाहीये. मोठे फटक्यांची गरज आहे आणि ते फटके तुम्हाला लगावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. कारण 66 धावांचं लक्ष आहे आणि त्यासाठी मोठे फटके इथे ठोकावे लागतील. ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. ती आक्रमकता तुम्हाला दाखवावं लागेल. ती ताकद तुम्हाला इथे दाखवावं लागेल मैदानामध्ये. क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न. लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. पंचांचा इशारा. दोन्ही हात जमिनीला समांतर केले. आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला. हा बॉल स्वेर आहे. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचला एकूण 16 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एकूण 3 बॉलचा खेळ संपला. ओमकार कोहली याच्या माध्यमातून फेकलं जाणारे दुसरं षटक आपण पाहतोय. हा बॉल काय बॉल फेकलाय स्लोवर पद्धतीचा. फलंदाजाला समजलं देखील नाही. कोणती ऍक्शन
फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाले नाहीये. निर्धाव पद्धतीचा बॉल आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या घरच्या प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकत असताना आपण पाहतोय क्रीवा 11 दादरपाडा टीमचे हे फलंदाज. जितकी चांगली फलंदाजी तितकी चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय काय मैदानामध्ये आपण पाहू शकाल. चेंडूची पाहणी करत नाही परंतु इथे इष्टरक्षकाच्या मागे असणारा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. थोडी चुकी केली, कोणती धावसंख्या नव्हती या बॉलवरती परंतु चुकीचं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं आणि नक्कीच इथे 2 धावा आल्या. तर की पंच 22 लेग बाईज की बॅटकड असणार आहे. 22च्या रूपामध्ये ही या 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. 66 धावांचा पल्ला पार करायचा आहे. सामन्यामध्ये अजूनही मजा आहे. दुसरे षटक बाकी आहे. इथून तुम्हाला चांगली फलंदाजी करायची. मात्र मैदानामध्ये न्यू यंगस्टर जासई टीमचे फलंदाज वारंवार डॉट बॉल केला असताना ओमकार कोहलीची ताकदीची गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय. आणि इथे आपण जर पाहिलं दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. 1 गडी बाद न्यू यंगस्टर जासई टीम. कुणाल कासोकरला जर यांनी जेल पकडला तर प्रीतमजी टकले यांच्याकडून देखील 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. आता गरज आहे समीकरणाचा विचार केला. 18 चेंडूमध्ये तब्बल 48 धावांची गरज आहे. आता प्रतिषटक तुम्हाला 16ची सरासरी राखायची आहे मैदानामध्ये आणि त्यासाठी मोठे फटकेबाजी करावी लागेल. आता इथून तुम्हाला चांगल्या फटक्यांची सुरुवात करायची आहे. मैदानामध्ये फलंदाज अमर म्हात्रेला पाहतोय आणि त्यानंतर त्याचा सहकारी करण म्हात्रे. 2 म्हात्रे बंधू न्यू यंगस्टर जासई टीमकडून क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना गोलंदाज मैदानामध्ये रोहित गायकवाडला आपण पाहू शकाल. तिसऱ्या षटकासाठी सुरुवात होईल. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक धनराजजी खैरे यांच्याकडून. पहिलाच बॉल फेकला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये काहीसा बॉल आला नाहीये. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव जरूर येईल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 19 धावा आणि तर नक्कीच आदरणीय कल्पेशजी केनी आयोजक आहेत यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 5000चा कॅश प्राइज आणि आमच्याकडे जमा झाले. कॅश प्राइज जमा होतोय. हा बॉल एक रजलाईन केल्याचा प्रयत्न होता. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिले. सूर्य गोलंदाजी रोहित गायकवाडला आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली. ज्याप्रमाणे ओमकार कोहलीने दुसरं षटक फेकलं होतं फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून सुरुवात केली. इथे रोहित गायकवाड या गोलंदाजानं हा बॉल फक्त दिशा दिले. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे. 1च धाव येईल. तुम्हाला सामना जिंकायचा असेल ना तर एकेरी दुहेरी धावसंख्येने काय होणार नाहीये. मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण क्रीवा 11 दादरपाडा टीमच्या गोलंदाजाकडून ताकदीची गोलंदाजी आतापर्यंत राहिले. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि त्यानंतर रोहित गायकवाड 3 बॉल फेकलेत. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. बिगिट करण्याचा प्रयत्न कोणताही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसेल तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू गेलाय 1 बाउंस सीमा पार. खूप उशिरा का होईना परंतु आलाय मोठा फटका. चौकार. कडून तब्बल 10,000चा पारितोषिक आणि कॅश प्राइज जमा. हा बॉल
ऑफ स्टंप सोडून गेलेला बॉल, पंचांचा इशारा, दोन्ही हात जमिनीला समांतर वाईट घोषित केलाय. संघाची धावसंख्या अवांतर धावसंख्येने पुढे गेले. 25 धावा धावफलकावरती. समीकरण असेल आता एकूण चेंडू 14 आणि 41 धावांची गरज. हा बॉल लॉफ्ट केलाय, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. गरज होती फटक्याची, ती गरज भागवली फलंदाजानं. हा मोठा फटका, साधावा. आणि कुणाल कासोकर क्षेत्ररक्षक यांनी जर चेंडू जरी अडवला ना तर नक्कीच आता पारितोषिकांची अनाउन्समेंट होणार नाहीये. आयोजकाकडून सूचना आली कारण ओव्हर पारितोषिक झालाय. जो पारितोषिकाचा भांडा होता ना तो ओव्हर झालाय. कॅश प्राइस जमा करा आणि नंतर अनाउन्समेंट. नो फोन पे, नो गुगल पे, डायरेक्ट हात पे. यावेळी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. उचलेल फेकेल, तत्पूर्वी धावा कंप्लीट केला फक्त आणि फक्त. एकच दुसरी धावेचा प्रयत्न देखील करू दिला नाही. जितकी चांगली गोलंदाजी होते ना तितकी चांगला क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण क्रिकेटमध्ये नेहमी गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते आणि ती साथ या चेंडूवरती मिळाली. फक्त एक धाव आली. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावसंख्या धावून पोहोचले 32. 32 धावा धावफलकावरती. आता समीकरण आहे बॉल असतील एकूण 12 आणि 34 धावांची गरज. 0-0 ची सरासरी. आता मात्र इथून धावांना वेग द्यावा लागेल. आता प्रत्येक षटकारामध्ये तुम्हाला मोठमोठे फटके लगावणं फार गरजेचं असणार आहे मैदानावरती. 17 ची सरासरी. ज्यावेळी सामन्याला सुरुवात झाली ना या दुसऱ्या सत्राला त्यावेळी 13.20 ची सरासरी होती. परंतु 3 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरीला वेग आला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले क्रीवा 11 दादरपाडा टीमची. आता चौथं षटक कोणाच्या हातामध्ये देणार. डिस्कशन जरूर केलं जाईल, टीम मीटिंग जरूर केली जाईल. 34 धावांची अजूनही गरज आहे 12 बॉल मध्ये. चला सामन्याला सुरुवात करायची. चला पाणी ड्रिंक बॉय मैदानामध्ये जायचे, पाण्याची पूर्तता करायची आणि जसे आमचे ड्रिंक बॉय मैदानामध्ये जातील तत्पूर्वी आपल्याकडे वेळ असणार आहे. डीजे चांगला असं गीत लावा आणि आमच्या प्रेक्षकांचं मन जिंका.
दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज. आता मात्र मोठी फलंदाजी करावी लागेल. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर वारंवार केले जातात, परंतु ताकदीची गोलंदाजी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते आपण पाहतोय ओमकार कोहलीला. ज्या ओमकार कोहलीनं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, तोच ओमकार कोहली चौथं षटक पहिलाच बॉल फेकला होता, 1 धाव खर्च केले. संघाची धावसंख्या 33 धावा. आता 11 मध्ये 33 धावांची गरज आहे. मोठे फटके येणं फार गरजेचं असणार आहे. प्रवास खूप लांबचा आहे आणि हा प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा असेल ट्रेननी नाही प्लेननी करावा लागेल. तेच प्रयत्न चालू आहे. कोलटप्प्याचा बॉल होता, ताकदीनं खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तिथे. चेंडू मागे आपण पाहू शकाल. 2 धावा इथे कंप्लीट केले. एकेरी दूर धावसंख्येने काय होणार नाहीये, परंतु इथे ओमकार कोहली हा गोलंदाज फलंदाजांना मोठे फटके मारू देत नाहीये. पूर्णपणे बांधून ठेवलंय, पूर्णपणे थांबून ठेवलंय. या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलंय. आक्रमकतेची गोलंदाजी आपल्या घरच्याच मैदानावरती आपल्या घरच्या प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकत असताना ओमकार कोहली हा गोलंदाज. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 35 धावा. हा बॉल कार्पेटच्या साईने ढकलून दिला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत इथे. चांगलं क्षेत्ररक्षक, जितकी चांगलं गोलंदाजी होतोय ना तितकी चांगलं क्षेत्ररक्षक देखील, हीच तर गरज असते. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. बिग फाईट वाघिलीवाडा केडीएच वाघिलीवाडा टीमचा संघनायक आणि गोवटणे 11 गोवटणे टीमचा संघनायक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती असेल, आमच्या मंचावरून पहिला कॉल आपण टॉससाठी संपर्क साधायचे. ओमकार कोहलीचं षटक, 3 बॉल संपलेत, 9 मध्ये 30 पाहिजे. वारंवार प्रयत्न जरूर केला जातोय. काय लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत राहिले. आपली ताकद आणि आपली आक्रमकता सिद्ध करत असताना गोलंदाज वर्ग पूर्णपणे रोखून ठेवलंय. डावकऱ्या त्याचा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता, जसजशी चेंडूची फेकी तसतसा समीकरणामध्ये बदल. आता 8 चेंडूमध्ये 3-0, 30ची गरज आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. नो फुल टॉस बॉल अक्रॉस द लाईन. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथे चेंडू उचलेला फेकेल. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. 2 आल्या या चेंडूवरती. एकेरी दुहेरी धावसंख्येने आकार देत असताना एकंदरीत आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु ते मोठे फटके येत नाहीयेत. 38 धावा 38. 7 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे मैदानामध्ये. प्रेक्षक वर्गांची नजर आपण पाहतोय या सामन्यामध्ये. खूप चांगली बिग फाईट आपण पाहतोय. सामना अजून दोन्ही संघांच्या बाजूने 50-50 आहे. सामना अजून कोण जिंकला नाहीये, कोण हारला नाही. की क्रिकेट एक असा केलाय ना, ज्या क्रिकेटमध्ये एका चेंडूमध्ये 9 धावा आल्यात, ज्या क्रिकेटमध्ये 2 चेंडूमध्ये 17 आल्यात, ज्या क्रिकेटमध्ये 3 मध्ये 30 आल्यात, ज्या क्रिकेटमध्ये 6 मध्ये 48 धावा आल्यात, असा क्रिकेटचा खेळ. 7 मध्ये 28 काय होऊ शकत नाहीये, तसा खेळ करावा लागेल मैदानामध्ये. अनिश्चितने भरलेला क्रिकेटचा खेळ दादरपाड्याच्या या मैदानावरती आदरणीय सतीशजी केनी यांचं स्वप्न साकार होत असताना आपण पाहतोय. बिग हिट जरूर करण्याचा प्रयत्न, ताकदीचा कमी वापर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि तर सहजरित्या दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 4-0 40. षटक क्रमांक 14 देखील समाप्त. अंतिमचं षटक बाकी आहे आणि धावांची गरज आहे ती 26-26.
संघनायक विवेक कासूकर, ज्यानं पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम खेळ केला, षटकार चौकार दाखवले, तोच विवेक कासूकर आता मैदानामध्ये षटक घेऊन येईल. 5वं 6 मध्ये 26 ची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका तुम्हाला लगावा लागेल आणि त्या फलंदाजांना ती प्रयत्न करावे लागतील. अमर म्हात्रे आणि करण म्हात्रेला आपण पाहतोय. हा बॉल चुकीची फेकी, पंचांचा इशारा आहे तो वाईड बॉल. पहिलाच बॉल इथे चुकीचा फेकलाय. थोडीशी खराब कामगिरी. विवेक कासूकर अवांतर धावसंख्या आणि अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. 41 धावा. समीकरणामध्ये छोटासा बदल. येणारे चेंडू असतील 6 आणि 25 धावांची गरज. 25. गोवटणे 11 गोवटणे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. वाघिलवाडा टीमचा कॅप्टन्सला विनंती असेल, हा बॉल हवेमध्ये ताकदीचा कमी वापर करते फलंदाज. फक्त एकच धाव. एकेकीशी धावेने काही होणार नाहीये. मोठी फटकेबाजी करावी लागेल. 42 42 धावा धाव फलकावरती. आता 5 मध्ये गरज आहे 24 धावांची. प्रत्येक चेंडूवरती आता प्रतिहल्ला करावा लागेल मैदानामध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन आदरणीय राजेशजी, आदरणीय रामनाथजी पंडित साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील. आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग मोकळा होईल. जर तुम्हाला यशाचा मार्ग मोकळा करायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मोठे फटकेबाजी करावी लागेल. परंतु इथे पूर्णपणे रोखून ठेवलंय फलंदाजांना गोलंदाज विवेक कासूकरला. आपण पाहतोय ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा करतोय. ऑलराऊंडर भूमिका आपल्या संघासाठी. फटका आपण पाहू शकाल. सेफ लँड. फक्त एकच धाव. आणि नक्कीच क्रीवा 11 दादरपाडा टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांचं मन जिंकत असताना आपण पाहतोय खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिला. गोलंदाजी इतकी ताकदीची राहिले, कारण पहिला षटक आपण पाहिला 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 14, चौथ्यामध्ये 8 आणि 5वं षटक चालू आहे. आणि इथे हवेमध्ये झेल पकडला गेलाय आणि क्षेत्ररक्षक तिथं आपण पाहू शकाल ओमकारला सहजरित्या झेल पकडलं आणि हा दुसरा गडी बाद झालाय न्यू यंगस्टर जासई टीमचा. आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 13,000चा पारितोषिक आहे आणि ते डॉट बॉल आणि सामना जिंकतोय तो क्रीवा 11 दादरपाडा टीम. आणि नक्कीच खूप चांगला खेळ. अभिनंदन क्रीवा 11 दादरपाडा टीम आणि हार्दिक आभार न्यू यंगस्टर जासई टीम, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
विवेक कासूकरनं 4 षटकार मारलेत म्हणजे जवळजवळ 4,000 रुपये ऑनलाईन पे केलेत. विवेक कासूकर 4,000 रुपये. अजित मोहिते 2 षटकार आहेत 500 रुपये. 2 षटकांसाठी 500 रुपये होते. चला विवेकला ते 500 देऊया. आणि चंद्रकांतजी मडवी 1 षटकासाठी 1,000 रुपये आहेत आणि 2 सिक्स साठी 1,500 रुपये म्हणजे जवळजवळ 2,500 रुपये. 2,500. विजय पाटील यांच्याकडून 4,000 रुपये. विजय पाटील यांच्याकडून 4,000 रुपये. विकेट हॅट्रिक सुभाष पंडित यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणखीन 500 रुपये म्हणजे पहा टोटल किती झाले आता. चला आजच्या रात्रीमध्ये 7,500 रुपये आणि आणखीन 500 बालासाठी. राम भजन पटेल RN ग्रुप 500 रुपये बालासाठी. टोटल 8,000 रुपये. बाला अपना सपना मनी मनी. आजच्या रात्रीमध्ये मालामाल झालाय बाला. एका इनिंग मध्ये त्यानं ही कॅश प्राइज जिंकले तब्बल 8,000 रुपये. श्रीनिवास मोहिते आपण देखील या तुमच्यासाठी 1 षटकासाठी 1,000 रुपये आहेत. श्रीनिवास मोहिते ऑनलाईन पे केलेत. श्रीनिवास मोहितेला चला दादरपाडच्या खेळाडूंसाठी पारितोषिक होती.